नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. तर आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे ईश्वर अंकित कर्म कसं करावं, ईश्वर अंकित कर्म म्हणजे काय आणि ते केल्याने आपला कसा फायदा होतो त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर ईश्वर अंकित कर्म ते भले आपुले पण तेथे न राही. कुठलेही कर्म करत असताना ते कर्म करते वेळी ते ईश्वराच्या अंकित व्हावं, म्हणजे ईश्वराला स्मरून ते कर्म केलं किंवा ईश्वर सांगेल त्या मार्गाने कर्म केलं किंवा कर्म करत असताना ते कर्म ईश्वराचं आहे असं मानून जेव्हा आपण करू, म्हणजे ते ईश्वर अंकित होईल. ते कर्म भलं घडतं, चांगलं घडतं, उत्तम घडतं, कारण ते ईश्वर अंकित असतं. आणि त्या कर्मामध्ये आपला आपुलेपण तेथे न राही, न तिथे आपलंपण स्वतःचं व्यक्तिगत आपलंपण तेथे राहत नाही. त्यामध्ये कुठलाही अहंभाव अहंकार येत नाही, कारण ते कर्म ईश्वर अंकित झालेलं असतं. असं कर्म भलं घडत असतं. म्हणून कर्म ईश्वर अंकित करावं, ईश्वरासाठी करतोय ही भावना ठेवावी. असं केल्याने काय होतं तर वाहुनी कर्मभार चरणावरी. ते कर्माचं करते पण जेव्हा ईश्वराच्या पदी वाहिलं जातं तेव्हा त्या कर्माबरोबर येणारं ओझं, तो भार आपल्या खांद्यावरचा हलका होतो, कारण तो ईश्वराकडे जातो. ईश्वर अंकित केल्याने देवावरती चरणावरती ती कर्मरीत सोडली पाहिजे. ते करते पण देवाकडे गेलं की आपलं ओझं, आपलं भार हलका होतो, कारण कर्तेपणाचा भाव इतका असतो की तो दोही जड होतो. मग ते जर ईश्वरांकित केलं तर आपलं अहंभाव कमी होतो, आपलं ओझं उतरतं, ते ईश्वरपदी जातं. आणि ही कर्माची ही रीत असते, ही पद्धत जो आयुष्यात जपेल, जोपासेल, तो कर्मात पुढे जाईल. कारण ते कर्म करताना कुठलाही दडपण दबाव मनावर नाही, कारण हे ईश्वर अंकित आहे, ईश्वराच्या पायी वाहिलेलं आहे. त्याचा करता भगवंत आहे, माध्यम मी आहे, हे भावनेने ओझं उतरत असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. करविता तोच गुह्यतेची, करता करविता नियंता परमेश्वर आहे, हे गुप्त स्वरूपात मान्य करणं गरजेचं आहे. तसं जर केलं आणि ती जाण ठेवून कर्म केलं तर कर्म प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित घडेल, कारण करता ईश्वर आहे ही भावना दृढ होईल. ते महत्त्वाचं आहे. आणि अशा कर्मामध्ये माध्यमाचे आम्ही धनी. त्या कर्म करतोय पण त्याचा करता ईश्वर आणि माध्यम मी आहे. याने काय होणार, नेनते पण देवापदी. त्या कर्माचा करता आणि नेता कोण तर भगवंत आहे. ही भावनेनं कर्म केलं की ते कर्म ईश्वरांकित झालं समजा. आणि हे कर्माचं वर्म आहे, कारण प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करायची भावना दृढ झाली, ईश्वराचं स्मरण करून, परमेश्वराचं स्मरण चित्तात करून कर्म करायची सवय दृढ झाली, तर मग काय होईल, कर्माचे वर्म ओळखी. तर कर्माचं वर्म हेच आहे, कारण ते कर्म करता ईश्वर आहे. वर्म ओळखलं जाईल आणि मग ते वर्म जेव्हा ओळखलं जाईल, करता ईश्वर आहे ही भावनेने वर्म ओळखलं जाईल, तयाचे रक्षण ईश्वर करी. मग तोच ईश्वर परमेश्वर भगवंत तुमचं रक्षण करेल, कारण तुम्ही त्याच्या भावनेने कर्म करताना, देवाच्या भावनेने, देवाला समर्पित, ईश्वराला समर्पित कर्म करताय. त्याची जाणच ठेवून ईश्वर तुमचं रक्षण करणार, त्यामध्ये कुठलाही संशय नाही. पण ही भावना हळूहळू अंतरात दृढ केली पाहिजे की प्रत्येक कर्म करताना ते ईश्वर अंकित कसं होईल, माझ्याकडून कसं घडेल, प्रत्येक कर्म करताना ईश्वराचं स्मरण माझं कसं राहील, त्यावर लक्ष देऊन काम केलं पाहिजे. मग परमेश्वरच तुमचं रक्षण करणार, त्यामध्ये कुठलीही शंका धरू नये, राहणारच नाही. अशा प्रकाराने ईश्वर अंकित कर्म होत असतो. त्याची प्रचितीही आपल्याला येईल जेव्हा तुम्ही ईश्वराप्रती कृतज्ञ राहाल, आभारी म्हणून राहाल किंवा कृतज्ञता व्यक्त कराल ईश्वराच्या पदी. आणि मग जेव्हा असं कर्म तुमच्या हातून घडेल तेव्हा ते कर्म ईश्वरांकित झालं, ईश्वरांकित व्हावे अशी भावना, आणि ते कर्म ईश्वरांकित होतं. आणि मग अशा कर्मातून काय प्राप्त होतं तर फलसंतुष्टी साधे याचप्रमाणे.
मग ते कर्म ईश्वरांकित केल्यामुळे काय होतं, ते कर्म करताना केल्यानंतरही फलसंतुष्टी, ते कर्म केल्याने संतुष्टी, आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि व्हायला लागतो आणि ते सत्यात उतरतं. म्हणून मित्रांनो, कुठलंही कर्म आपण करत असू, ते कर्म करत असताना ते ईश्वरांकित कसं होईल, ईश्वराचं स्मरण करून कसं माझ्याकडून घडेल, यावर लक्ष केंद्रित करा. मग ईश्वरच तुमचं रक्षण करेल. याविषयी आपण चिंतन केलं. ईश्वरांकित कर्म कसं घडेल याविषयी आपण चिंतन केलं. नवीन विषयासह पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद.